या ठिकाणी मी शुभांगीताई पाटील व इतर क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे महिला.
मागं बघा सर्वांनी त्याच्यासाठी काय हवं आपले सहकार्य आहेत इथून पुढे सर्वांना प्रोत्साहन देणं आपलं कार्य आहे. जिंकलं पाहिजे थोडं. सगळ्यांना प्रथम नमस्कार. मी सुनंदा खरे. मी भुसावळ जळगाव जिल्ह्यामध्ये असते. मी विवेकानंद शाळा भुसावळ त्या मुख्याध्यापिका म्हणून तिथे कार्यरत आहे. तसेच माझ्याकडे आपल्या संघटनेचे कार्य म्हणून पहिले मी राज्य उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर होते. पण आता 8-10 दिवसामध्येच मला मॅनेजर पद मिळालेलं आहे आपल्या संघटनेचं. तसेच मला समाजसेविका समाजाचं कार्य करायला खूप आवडतं. तसेच मी ग्राहक फाउंडेशन इथले सदस्य आहे. भुसावळमध्ये दक्षता समिती इथले सुद्धा सदस्य आहे. इथलं कार्यसुद्धा आतापर्यंत मी करत आलेले आहे. आताही आपले करत राहील. तसेच मी पर्यावरण नारीशक्ती प्रमुख म्हणून जळगाव जिल्ह्याचं पदसुद्धा आहे माझ्याकडे. तसेच आपल्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या ज्या शुभांगी पाटील आल्या होत्या त्यांच्या इथे सुद्धा मी जळगाव जिल्ह्याचं कार्याध्यक्षपद म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि मी आता तेही पार पाडत आहे. धन्यवाद. महिला अध्यक्ष म्हणून आहे त्यांच्यासाठी टाळ्या जे परिचय देतात त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून टाळ्या आपण वाजवले पाहिजे. हां आपल्या टाळ्या म्हणजे सर्वांना आपला सपोर्ट आहे जाहीर होतो तिथे. नमस्कार, मी सुधीर हिराजी करे आणि मला तुमच्या मानव संघ अधिकाऱ्यांना याच्यामध्ये आवड आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडासा भाग घेतला आणि हे कार्य करायला मला आवडतं म्हणून मी राजेशजी यांना थोडासा वेळ देतो. जसं कामावर आलं तसा वेळ मिळेल तसा वेळ देतो आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतो. थँक्यू. नमस्कार, मी राजेश मार्केट आणि दुसरी गोष्ट मी चर्चमध्ये पॅरिस काउन्सिलर आहे आणि आमचे जे फादरचे असतात तर ते सगळ्या फादरचे पण आहे. म्हणजे फादरचे नसेल तर कधी आम्ही पण ते त्यांना कॉम्युनिटीचं काम करतो आणि त्या व्यतिरिक्त समाजकार्य आपल्याला खूप आवड आहे आणि इथे वर्षापासून मी समाज याचं कार्य करतो. सोशल सेवा आम्ही वर्षभरात कॅम्प आयोजन करतो लोकांसाठी, आजारांसाठी. कुठल्या आजार त्याला जो गरीब असेल तरी त्या आजारांसाठी आम्ही स्वतः पैसे काढून पुढे करतो. असं जास्त करायचं मला काही आम्ही हे करत आणि हे आमचं कार्य चालूच असतं आणि पुढे पण करणार. खूप आनंददायक पहिल्यापासून मी समाजसेवा करत आलो आणि मला पुढे सेवा करण्याची इच्छा असते. नमस्कार. झोप जरा उडली पाहिजे. माझं नाव अरुण दामोदर कासे, राहणार शिरूर तालुका पेठ, रायगड. मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे. ते सांभाळून समाजकार्य करतो कारण ते मला खूप आवडतं. कारण माणूस हा एक समाजशील प्राणी आहे म्हणजे असावा. आणि आपल्या संघटनेमध्ये गेल्या फेब्रुवारीपासून कनेक्ट आहे. तेव्हा जिल्हा सचिव म्हणून पद होतं आणि आता नुकतेच 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. आणि आपल्या संस्थेचं काम जास्तीत जास्त जोरात आणि जास्तीत जास्त संख्येने कसं करता येईल याच्याकडे माझं पूर्ण लक्ष राहील. धन्यवाद. आपले मानवाधिकार फाउंडेशन जॉईन करण्याची आणि काहीतरी माझं कर्तव्य दाखवायची तर त्या जिद्दीने जे कामदारी आणि जे विश्वास मला सोपवलेला आहे ते मला पूर्ण करून देण्याची
पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे. त्यामुळे मी या समाज कार्यामध्ये पण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काम घेतलेलं आहे आणि ते साहेबांनी मला दिली. आपल्याला समाजाची आवड पण आहे आणि समाजकार्य करायची पण आवड आहे. आवड असेल तर समज मिळते. या उद्देशाने आम्ही या कार्यात उतरलेलो आहे. तुमचा पाठिंबा असू द्या. आम्ही अजून दिल्लीने पुढे जाऊ आणि समाजसेवा करतो. हॅलो, नमस्कार. माझं नाव राहुल पांगोळे. माहिती आहे जेव्हा माझा पुणे शहराध्यक्ष आहे. त्याबरोबर आपण सगळे पुणे शहराध्यक्ष आहे आणि त्याबरोबर दिलीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये समाजसेवेचे मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि त्याचबरोबर सर सुतार आणि सईद सर यांचं मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. तसंच बाकीच्या सर्वांचं मार्गदर्शन नेहमी आहे. ते माझं तत्व आहे आणि कार्यालय मला ओळखावं, माझ्या नावाने ओळखणे या मताशी मी ठाम आहे. तसंच बेसिकली मी राहायला सांगली जिल्ह्यामधून आहे. माझा पारंपरिक व्यवसाय आहे तो सांभाळत मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. ॲक्च्युली तर सामाजिक क्षेत्राची व्याख्या करायला गेलं तर करू शकणार नाही आपण, कारण ते असं क्षेत्र आहे त्याचं लिमिटेशन नाही आहे. अमर्या अनंत या पद्धतीनं आहे. पण ज्या पद्धतीनं आपले संस्थेचे जे फाउंडर संचालक आहेत निलेश कष्टेसरजी यांनी जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाच्या जोरावरती संस्थेच्या हिताचे जे काही कार्य करावं लागेल त्या कार्यासाठी आम्ही तत्पर असून स्पेशली शासकीय कार्यालयामध्ये जे जमिनी संदर्भातले काही तक्रारी असतात, कोणाचे दावे असतात, तर स्पेशली मी महसूल संदर्भातल्या याच्यावरती 100% नाही आहे पण 90% मी तुम्हाला सहकार्य करू शकतो. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. माझा के फॅक्टर तोच आहे की जे जमिनी संदर्भातले तुमचे ग्रामपंचायत लेवलपासून कलेक्टर लेवलपर्यंत जे प्रॉब्लेम्स असतात तिथे तुम्हाला माझ्याकडून सहकार्य मिळेल. मी त्या क्षेत्रामध्ये माझ्या पद्धतीने जे काही होईल मी करण्याचा प्रयत्न करतो कार्य. आणि विशेष म्हणजे बाकीच्या सामाजिक संस्था आणि आपल्या संस्थेचा फरक काय आहे हे या ठिकाणी मला आवर्जून व्यक्त करावं वाटतं. खरं तर मला माझं मनोगत व्यक्त करायचं तर परिचयामध्ये मी बोलून जातो, पण मला बोलण्याची संधी द्याल द्या तुम्ही. बाकीच्या संस्था निर्माण होतात, पद्धत दिली जातात, बऱ्याच गोष्टी होतात या ठिकाणी. पण आपल्या संस्थेला प्रत्येक पदाधिकाऱ्याला तो तालुका असू दे, शहर कार्यकारी असू दे, जिल्हा कार्यकारी असू दे, राष्ट्रीय कार्यकारी असू दे, राज्य कार्यकारी असू दे, जो वरिष्ठांचा सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट 100% एक वेळ देणारी संस्था असेल तर ती आपली मानवसेवा फाउंडेशन आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. काही सामाजिक कार्य करताना एक गोष्ट अशी घडलेली आहे की समाज कार्य थोडं सोपं नाही आहे. वेळ प्रसंगी स्वतःला समाज कार्यासाठी वापरून घ्यावं लागतं, घरावरती सूचीबद्ध ठेवावं लागतं. त्याचं जीवन उदाहरण एक समोर आपल्याला म्हणजे सामाजिक कार्य या विषयी आपण मार्गदर्शन करणार आहे. कधी सामाजिक कार्याची व्याख्या काय आहे ते तुम्हाला ते सांगून देतो. या ठिकाणी मी एवढंच बोलेन की आपण या ठिकाणी एक परिवार म्हणून आहोत आणि आपण एक परिवार म्हणून या संस्थेला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एका संस्थेचा राष्ट्रीय कलाकार संस्थेचं सचिव आहे. माझी मंडळी अध्यक्ष आहे संस्थेची. त्या संस्थेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडू जे चांगले खेळाडू ते दत्त घेऊन त्यांचं होता होईल एवढं फार ऑलिम्पिक म्हणलं तर त्याला दत्त घेऊन आम्ही त्याचा प्रयत्न करतो. स्वतः माझी मुलगी 15 वर्षाची आहे. ती 21 किलोमीटर करते, 5 किलोमीटर 18 मिनिटात करते. तिचं ध्येय ऑलिम्पिकला 10 मिनिटात 5 किलोमीटर बनले. त्यासाठी मी 5 वर्ष झालं सगळं जॉब सोडून तिच्या प्रयत्नच आहे. आणि आता माझ्या संस्थेच्या अंडरमध्ये मी 2 शाखा ओपन केलेले आहेत खेडेगाव आणि त्याच्यानुसार माझं काम झालेलं आहे. आणि लय मोठा नाही पण मी खालीचा गव्हर्नमेंट आपल्याला मला सांगणार फाउंडेशनला आर्थिक स्वरूपात सुद्धा आणि माझ्या ह्याच्यातून सुद्धा माझ्या संस्थेतून सुद्धा मी मदत करतो. नमस्कार, मी फिरोज आपल्या मनोबल अधिकार फाउंडेशन महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र मुस्लिम शाळा या समितीचा मी महाराष्ट्र सचिव, LIC एजंट ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. नमस्कार. नमस्कार.
राजेंद्र भरले. माझं मूळ गाव आहे वाजरेश्वरी. माझं वसामध्ये सुद्धा घर आहे आणि वाड्यामध्ये सुद्धा घर आहे. साहेब आम्ही अगदी कनेक्ट आहोत. नात्या गोत्यामध्ये सुद्धा आम्ही जवळचे येतो. सुमारे 20 वर्षापासून माझी सामाजिक सेवा सुरू आहे. तर ती समाजसेवा करत असताना नेमकं मला जाणवलं काही चढ उतार जाणवले किंवा काही आरोप प्रत्यारोप जाणवले. तेव्हा माझ्या लक्षात आलं आपल्याला समाजाला शिक्षित करणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हा मी 2020 जानेवारी 2020ला पहिलं पाऊल उचललं आणि मी समाजातून 2 मुली दत्तक दिल्या. कोरोनासारख्या कालावधीमध्ये सुद्धा ध्येय पुढे असताना आता माझ्याकडे 23 मुली आणि 2 मुलं आहेत. हे सर्व करत असताना आता माझा मुलगा पुढच्याच वर्षी UPSC करतात कलेक्टरपर्यंत जाऊन पोहोचणार आहे 100%. त्या समाजातील दुर्लक्षित घटकात ही मुलं घेऊन त्यांना या समाजसेवेतून आपण त्यांना शिक्षण आणि त्यांचं संगोपन करतो. अतिशक्ती नाही किंवा कोणाला कुठला हे करण्याची पण वस्तू नाही. हे सर्व करत असताना आम्ही कोणाकडनं सुद्धा 1 रुपयाचं डोनेशन आजपर्यंत स्वीकारलं. स्वतःच्या छोट्या मोठ्या व्यवसायातून जे काही निघेल 80% एका मुलांसाठी देण्याची ध्येय ठेवलेलं आहे. समाजासाठी उदाहरण तयार करण्यासाठी आम्ही हा प्रांजळ प्रयत्न करत आहोत. मी मानवाधिकार फाउंडेशनसोबत जोडला गेलो आहोत. त्यांच्यासोबत मी अनेक सामाजिक उपक्रम आमच्या संयुक्त विद्यमाने राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला साहेब म्हटल्याप्रमाणे मला अजून एक उणीव जाणवली की गरीब वर्ग जो असतो त्याला कोर्ट कचेऱ्या किंवा ह्या सर्व गोष्टी माहिती नसतात. जमिनीचे प्रश्न असतात. मी साधारणतः पालघरपासून शहापूर पालघर ठाणा भिवंडी वसई या सगळ्या कोर्टातून 25 वकील मित्र तयार केले आणि त्यांचे माझे एक ग्रुप तयार करून ह्या ज्या केसेस असतात त्या आमच्या लेवलला आम्ही स्टडी करून त्यांच्याकडे फीज वगैरे असतात त्या आम्ही स्वतः भरून त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही एक लढा उभारला होता 2013-14 साली. शिरसाट ते अंबाडी रोड, अंबाडीपासून वाशिमपर्यंतचा जो हायवे तयार होणार होता त्या हायवेमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागा जाणार होत्या. परंतु मी सिंगल पर्सन एकटा घरातून बाहेर निघालो. मंत्रालयापर्यंत सगळे अर्ज दिले मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. कामाची पद्धत शेतकऱ्यांना जाऊन सांगितलं मी असं केलं निवेदन दिलंय आपल्याला लढा द्यायचा आहे. विश्वास टाकला. दुसऱ्या दिवसापासून 200 शेतकरी माझ्यासोबत उभे राहिले. लढा सक्सेस झाला आणि त्यांचं कोणाचं कॉम्पिटिशन कोणाचे काय प्रॉब्लेम असतात ते सगळे सोडून दिशा साहेबांसारखे जर मार्गदर्शन जोडीला असते दिशा व्यवस्थित असते कुठलीच गोष्ट कठीण आहे आपल्याला. आणि हे मुद्दा मी इकडे सांगू इच्छितोय की मानवाधिकार फाउंडेशन कारण मी एकटा काय करू शकत होतं. तुम्हाला हे एवढं मोठं छत्र की एवढं मोठं माझ्या जोडीला मिळाल्यानंतर निश्चित आपलं कार्य भरभरून होणार आहे. मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. मी गोपीचंद सईद राजगुरुनगर तालुका पेठ जिल्हा पुणे. मी आपले मानवाधिकार फाउंडेशनचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. त्यानंतर मी भ्रष्टाचारमुक्त न्याय दल याचा पण प्रदेशाध्यक्ष आहे. राज्य चॅनलचा निवासी संपादक आहे. मी 20 वर्षांपासून ते भ्रष्टाचाराविरुद्ध सतत भांडण चालूच असतं. राजगुरुनगर नगर परिषदेने 5 जणांना भ्रष्टाचाराविरुद्ध सस्पेंड केले. फॉरेस्ट ऑफिसमध्ये 1 जण सस्पेंड केला. हे माझं गाव ग्रामपंचायत आणि नगर परिषद आणि शासकीय एकदम जास्तीत जास्त चालू असतं. माझं नाव गणेश तांबे राष्ट्रीय सहसचिव आहे. मी आता 2 वर्षापासून दिग्गजींच्या बरोबर आहे. पण याच्यापुढं मी आता कार्य हजर आहे. जिथे जिथं बोलायला तिथे तिथं मी हजर असतो. मागच्या अधिवेशनाला नव्हतं त्याबद्दल मी क्षमा मागतो. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव किशोर वसंत आहे. कल्याण जिल्हा थोडासा व्यवसाय आहे कम्प्युटर रिलेटेड. सर्वात करायची आवड काही नमस्कार. मी महेश मुकुंद पक्षे पेशंट ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून निवडणूक केलेली आहे. मला ह्या क्षेत्रामध्ये येण्याची खूप आधीपासून होती. समाजसेवा म्हणजे काय माझ्या हिशोबाने समाजसेवा म्हणजे निस्वार्थपणे केलेली सेवा. समाज सेवा करताना त्याच्यातून स्वतःचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ असू नये किंवा कुठलाही पदार्थ किंवा आर्थिक लाभ होऊ नये. ज्याची सेवा करतो त्याची सेवा पूर्णपणे झाली पाहिजे. त्याला आवडतं निर्माण झाली आणि त्याचा त्याला लाभ मिळाला पाहिजे हे
उपभोग करायला पाहिजे, जेणेकरून आपला त्याच्यामध्ये स्वार्थ असू नये. हे जेव्हा मी माझ्या स्वतःची मनाशी जेव्हा करतो तेव्हा स्वतःला विचारून मनाला समाधून घेतलं आणि हे करत असताना आपल्याला कुठल्या संस्थेशी संयुक्त होता येईल असं मी नंतर दिपेश त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांचं कार्य बघितलं, त्यांचं या समाज आपल्या मनामध्ये काय संस्थेचा उद्देश काय आहे आणि त्यांचं पुढे ध्येय काय आहे, या ध्येयाला प्रभावित होऊन मी त्यांना स्वतःहून सांगितलं मला एक काही काम करण्याची संधी द्या. ती संधी काही दिलेली आहे, पण आजपर्यंत थोडं काही दिलेलं आहे. आमचं कार्य सुरू आहे, इनडायरेक्टली दुसरं काम करतो, पण कुठेही त्याच्यावर नाही आहे, त्याच्यावर एक नाही आहे, थोडे करत नाही, पण मनाने करतोय सगळं काम, जशी मदत पाहिजे तशी करतोय. आज मी साधारण काम करत असताना नाहीतरी पण जवळजवळ 100 लोकांना नोकरीला लावलेला आहे. कुठल्याही पदार्थ कुठल्याही पैशाचा उपयोग नाही केला किंवा त्यांच्याकडून त्यांना काम करणे निवडणूक क्षेत्रामध्ये मला वाड्यामध्ये मला धन्यवाद. नमस्कार, मी मनोहर मुंबई बेळगाव भिवंडी मी नाव सदस्य नाही त्याबद्दल मी त्यांना अध्यक्ष असं वगैरे असं वगैरे त्यांना मी सध्या भेटून करतो आणि त्याच्यानंतर मला काही दिवसांनी आता तुमचा म्हणजे त्यांच्या पूर्वी माझ्याकडे आले तेवढं झालं आणि मला एक एका की काही मुलांच्या करता त्यांनी मला लगेच आणि जिल्ह्याचं अध्यक्ष दिलं. नंतर महाराष्ट्र अध्यक्ष दिलं. आता मी राष्ट्रीय सचिव आहे आणि मी तिथे झाले थँक्यू. मी विशेष आणि माझं प्रोफेशन आहे AC मेकॅनिक आणि तो क्रिकेटकडे करतो. कारण तर ते बायपास झाल्यामुळे कुठे सोडावं लागला, तो बिझनेस होता होम अप्लायन्सकडे तो पण सोडावा लागला. आणि 1907 पासून जे सामाजिक कार्यात पहिलं कार्य मी अजमेर येथे अगिलोले केलं. तिथे तो मला अनुभव आला कार्यालय किती आनंद आणि कार्यालय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यालय आपली ओळख पटली जातो. त्याचप्रमाणे माझं कार्य 2008 पासून 2009ला माझं बायपास झाला. मी त्या कार्यामध्ये आणि आज मी मध्य प्रदेश गुजरात आणि आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये धान्य वाटतं कपडे वाटतं त्याद्वारे कार्य करतो. परंतु आपल्या मानवामध्ये मानव फाउंडेशन होतं. आता दिपेश साहेब असल्यामुळे काही गरज झाल्या नाही आपल्या घरी पुस्तक होतं. त्यामुळे माझ्या कामाचं होतं ते होतं त्याच्यावर होतं. आणि या 2 वर्षामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये असं एका कानाकोपऱ्यात एका जाऊन धान्य वाटतं कपड्यांचं वाटतं आणि त्या गरज जो लोकांना मदत दिली त्या लोकांमध्ये आपल्या जनतेच्या मनावर आमच्या वसई कार्यकर्त्यांचं त्यामुळे तुमच्या समोरचे आपल्या मानवविकास फाउंडेशनचे कोकण तालुका अध्यक्ष. मी वारंवार म्हणजे फेसबुक चेक करत असताना डॉक्टर दिपेशजी कोष्टे साहेबांचे कार्य माझ्या डोळ्यासमोर आलं. मी त्यांना फक्त एकच कमेंट केली का मला पण माझ्या तालुक्याचं कार्यकर्ता व्हायचं आहे. त्यांनी एकदाच मला नियुक्ती केली आणि मग असं विचार ठरवला म्हणजे मी पण एका पक्षाचा कार्यकर्ता होतो. पक्षामध्ये कार्य करत असताना वरच्या लोकांचा दबाव येतो. बऱ्याचशा कामामध्ये मी विरोध केला. एक छोटा असताना बॅटरी कमी पण विरोध जास्त करायचो म्हणून मला वरतून दबाव द्यायचे. कारण ज्याची सत्ता असते त्याचंच चालतं, नाहीतर एकमेकांवर पक्षाची टीका करण्यातच वेळ 5 वर्ष जात असतो. आणि मग मी असं ठरवलं का या मानवाधिकार फाउंडेशनमध्ये मी जर कार्य केलं, संघटन हे मुंग्यांसारखं असतं. एखादा मोठा किडा किंवा काय असतं हजारो मुंग्या जमल्यावर त्या बरोबर उचलून देत असतात. तसा एक संघटना आहे आपली, ते बरोबर विरोध करून आपण विजय मिळवू शकतो. गोरगरिबांना अन्यायाविरुद्ध म्हणजे आवाज उठवू शकतो. आणि मग मी याच्यामध्ये दिपेशजी कोष्टे साहेबांना विनंती करून सांगितलं का मला हे पद पाहिजे अध्यक्षपद. मग त्यांनी
मी कल्पेश बसते. सर्वप्रथम सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा नाही, कारण ते जेवढे पण बसले ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. मी याच्यापर्यंत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, माझा एक परिचय मी देतो की दीपेश बसले, देवेश बसले आणि मी बंधू आहोत. ते माझे गुरु आहेत, कारण मी जेव्हा ज्युनियर कॉलेजला होतो तेव्हा ते मला स्टडी आणि सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करायचे. आता मार्गदर्शन म्हणून पण काम करत आहे. दुसरी गोष्ट, मी भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये एक ऑप्टोमेट्रिक्स कन्सल्टंट म्हणून वर्क करतो. त्याचसोबत माझं कृष्णा आयोजन म्हणून एक त्याचं मी फाउंडर आहे. आणि कृष्णा आयोजन आणि आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय क्षेत्र, आता बाकीचं सांगायचं झालं तर मला इतर क्षेत्रात काहीच अनुभव नाही आहे आणि मला माहिती पण नाही एवढी, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी जे काम करतो ते पुढे इतरांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि असंच एक कृष्णा आयोजन म्हणून आम्ही स्थापन केलं आणि आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्यासोबत आम्ही नेत्र तपासणी आणि वैद्यकीय जेवढे पण आपले मेडिकल कॅम्प आहेत, हेल्थ चेकअप कॅम्प आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये अशा ठिकाणी तरी ते अन्न वस्त्र निवाराची सोय नसते. जेव्हा मोखाडा, पालघर जिल्हा हा पूर्ण दुर्गम पट्टीचा भाग आहे आणि अशा ठिकाणी आम्ही कार्य करतो. आताच एक 2-3 महिने लॉकडाऊन पूर्वी आम्ही काही उपक्रम राबवले होते, म्हणजे लॉकडाऊनमुळे आम्हाला पण परमिशन नव्हतं आणि आता लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर आम्ही रेग्युलर ते वर्क चालू केलं. आमच्यासोबत सावित्रीबाई फुले त्यांच्या आणि सातपुते मॅडम त्यांचा पण सहभाग असतो. ते वृक्षारोपण असू दे किंवा इतर चष्मे वाटप, आणि हे पण जे आम्ही वर्क करतो हे इतरांसोबत घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. नमस्कार, मंगेश निकाले, खोपोली तालुका कोल्हापूर जिल्हा रायगड. मागील काही वर्षापासून भारतीय बौद्ध सभा महासंघ प्रकाशनाचा सचिव म्हणून काम करत होतो. पण हे काम करत असताना माझ्या लक्षात आलं की एक विशिष्ट जातीला कोणत्याही जात असू दे आणि त्या जातीचं जर संघटन असेल तर तुमचं कार्य त्या जातीपुरतंच मर्यादित राहतं. आणि आतापर्यंत या देशाचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आणि दुसरं जातीवाद. आणि या दोन्ही प्रॉब्लेम म्हणजे जातीवाद आणि दुसरा अंधश्रद्धा निर्मूलन, या दोघांचं उत्तर एकच आहे मित्रांनो, ते म्हणजे संविधान. या संविधान म्हणजे या संविधानाची ताकद ही घरापासूनच माहीत होतं की संविधान बाबासाहेबांनी हे संपूर्ण देशासाठी घेऊन दिले, भारतासाठी घेऊन दिले की जे संविधान या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि तोच माझा एक की पॉईंट होता की पुढे जाऊन आयुष्यात संविधान आणि अंधश्रद्धा याच्यासाठी काम करायची इच्छा होती. पण एक विशिष्ट संघटनांमध्ये काम करत असताना मला त्या बाहेर काम करता येत नव्हतं. म्हणून मी माझ्या काही छोट्या कविता माझ्या मित्रांपर्यंत शेअर करत होतो, जे इतर जातीचे, काही इतर पंथाचे होते, काही पक्षाचे होते. पण एवढं माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नव्हतं. 4-5 दिवसापूर्वी माझे मित्र आरुजी घासे यांनी मला आपले मानवाधिकार आणि फाउंडेशन याची माहिती दिली आणि लगेच मी या फाउंडेशनशी संलग्न झालो. मित्रांनो, पुढे जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन आणि भारतीय संविधानाचे जे मुद्दे आहेत ते लोकांना पटवण्यासाठी जे कार्य करता येईल, जे मला योगदान देता येईल, त्याचे सगळं योगदान मी मनापासून देईन एवढं बोलून टाकतो. जय भारत. मी सागर पाटील, पालघर जिल्हा प्रमुख या पदावर मी कार्यरत आहे. मी स्वतः 2 संस्थांचा संचालक आहे, संस्थापक अध्यक्ष आहे. 2 स्कूलचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. बाकी बिझनेस सांगितलं तर तुम्ही सांगाल मोठे मेडिकल क्लासेस आणि क्लिनिक हे स्वतः माझे चालतात. वाड्यामध्ये मी भरपूर आंदोलनामध्ये एक अँकरिंग म्हणून काम केलेलं आहे. जिजाऊ संघटना, निलेश सांबरेंची जिजाऊ संघटना यांच्यामध्ये मी 6 ते 7 वर्ष अँकरिंग म्हणून त्यांच्या आंदोलनामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे. वाडा भिवंडी रस्त्याचं कुडूसमध्ये आंदोलनामध्ये सुद्धा माझा सहभाग होता. आमची नावं होती, केसेसमध्ये सुद्धा नावं होती. पुन्हा स्वाभिमान संघटना, जी नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना आहे, त्याच्यामध्ये मी 12 वर्ष काम केलेले आहे. वाडा तालुक्याची माझी आवड होती. काही कारणास्तव
त्यांच्या जिजाऊ संघटना ही सुद्धा राजकीय पक्षाशी संलग्नित होत आहे. त्याच्यामुळं सुद्धा काढता पाय घेतलेला आहे. कारण मी एका शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय, माझ्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था आहे. त्याच्यामुळं राजकीय पाठबळ असतो असं काही नाही. आणि दुसरे सुद्धा पुरस्कारते जे ज्योतिताई ठाकरे जे राज्यमंत्री आहेत त्यांचं माझा घनिष्ठ संबंध आहे, घरचे संबंध आहे. मी दीपेश सरांना त्यांचं नाव सुचवलेलं आणि त्या येऊ पण शकतात. आणि तसं दिवेश सरांशी पण आज बोलणं झालं. काही कारणास्तव त्यांचा कार्यक्रम कुठेतरी बाहेर आहे, त्याच्यामुळं ते लेट येणार असं पण बोललेलं आहे. म्हणजे या लोकांशी संबंध असताना पण राजकीय लोकांशी आपण एका संघटनेमध्ये काम करतोय. आणि जी संघटना आपण जी पकडलेली आहे, जी भ्रष्टाचार मुक्त अभियान चालवते आणि गोरगरिबांसाठी जे काम करते त्याच्यामध्ये आपण काम करतोय. याच्यामुळे राजकीय लोकांचा हस्तक्षेप असू शकतो. कारण मला बोलण्याची जास्त सवय आहे. कारण हप्त्यातून माझ्या 2-3 मीटिंग असतात, 200-400 लोकांच्या समोर पॅरेंट्स असतात, त्याच्यासमोर मला बोलण्याची सवय आहे. त्याच्यामुळे मला 1 तास 2 तास किती पण दिले तरी तुम्हाला कमी पडतात. आणि मी आंदोलन केलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही सांगाल 5 मिनिटं आठवा तरी पण 5 मिनिटात मी करेल, 2 मिनिटात तरी पण चालेल, आणि 2 तास दिले तरी पण कमी पडते. असो तो विषय वेगळा असता. आपले मानवतावाद फाउंडेशनमध्ये काम करताना मला अत्यंत अभिमान वाटतोय की आपण गोरगरिबांसाठी काम करतोय. एका भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आणि भ्रष्टाचार विरुद्ध अभियान पण चालवतोय, याचा अभिमान वाटतोय. आणि काम करताना सुद्धा उत्सुकता वाटते. नितेश सर असतील, वैभव सर असतील, तांबे सर असतील, सुतार सर असतील, मॅडम असतील, अनिता मॅडम असतील, त्यांचा ग्रुप असेल, त्यांच्याशी संपर्क येतोच. बाकी आता जवाहरवाले असतील आणि पालघरवाले त्यांच्याशी संपर्क येतोच. आमचे खरात सर असतील, आमचे ठाकरे सर असतील, त्यांचे सर्व संपर्क रोजचाच असतो, त्याबद्दल काही वाद नाही. तर हे काम करताना आनंद का वाटतोय? कारण आपण कुठल्या तरी अन्यायाविरुद्ध लढा देतोय, कुणा तरी गोरगरिबांना आपण मदत करतोय, याच्याबद्दल मान वाटतोय. आपण काय कोण रोजगाराचे भुगत म्हणत नाही, म्हणजे पुढे पदाधिकारी आहेत ते काय कोण भुगत म्हणत नाही. काही असा समाज एक आहे की जव्हार मोखाडा या साईडला आपण गेलो तर वस्तुस्थिती आपल्याला समजून आपल्याला समजता येईल का काही लोक असं आहेत की आज कमावणार आणि आजच नाही. त्यांच्या मुलांचं शैक्षणिक, आता मी समजा शैक्षणिक त्यांचं एज्युकेशन बघायला गेलो किंवा तुम्ही बघायला गेले तर तुम्ही बघू शकता का त्यांचं पालक त्यांना शिकवू शकत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये जिद्द आहे पण ते करू शकत नाही. का तर याला कारणीभूत म्हणजे राजकीय पक्ष, राजकीय पुढारी हे लोक कारणीभूत आहेत. म्हणजे ते त्यांच्या स्वार्थासाठी हे गोरगरीब आणि उपासमारीची जी लोक आहेत त्यांना हाताशी पकडून 50, 100, 200 रुपये देऊन यांना हे आपल्या अधीन करतात आणि त्याचा वापर करतात. पण त्यांच्यासाठी आज मी वाड्या तालुक्यातून वाड्या तालुक्यामध्ये 2 वेळा मंत्री झालेले आहेत. आदिवासी विकास मंत्री झालेले, 2 वेळा झालेले, विकास मंत्री झालेले, आदिवासी कॅबिनेट मंत्री झालेले. पण तो ज्या समाजातला असून सुद्धा समाजासाठी काही करू शकला नाही. या बाबतीची खंत वाटते. म्हणजेच काय आपल्या समाजासाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी जो माणूस काही करू शकत नाही तो राज्याचा विकास काय करू शकतो हे जनतेने ओळखलं पाहिजे. म्हणून आपलं मानवतावाद फाउंडेशन याच्यामार्फत जी गोरगरीब जनता आहे, जी गोरगरीब लोक आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय होतोय याच्यासाठी लढा देण्यासाठी हे फाउंडेशन उभं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण काम करतोय आणि असंच काम पुढे करत राहू अशी अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. जेवढे पण राज्याचे पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, जिल्ह्याचे, तालुक्याचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून ही एवढीच अपेक्षा मला आहे आणि 2 शब्द संपवतो. जय भारत.
धन्यवाद सागर पाटील साहेब. तुम्हाला मध्ये आम्ही डिस्टर्ब केलं बोलण्यामधून, पण आपलं शेड्यूल जे आहे ते आपण शेड्यूलनुसार जातो. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपलं कार्यक्रमाचं आपण जे टायमिंग दिलेलं आहे ते 5:30 दिलेलं आहे. त्यात त्यांनी नियोजन करून आलेले आहेत, त्यांना दूरवर जायचं आहे. त्याच्यामुळे आपला कार्यक्रम हा वेळेत संपवणं अनिवार्य आहे. आपण 100% सक्सेस केलेलं आहे. पण या अधिवेशनमध्ये आपण कोणतीही सेवा केलेली असू दे, कोणतीही जबाबदारी असू दे, ती लहान मोठी न समजता या ठिकाणी वसईचे निलेश भुताव म्हणून आहेत, ज्यांच्यावरती आम्ही जबाबदारी सोपवली की खालच्या गेटवरती तुम्ही थांबायचं आणि जे पाहुणे येतात ते पाहुणे वरती यायच्या आधी आम्हाला कळवायचं की कोण पाहुणे आलेले आहेत. त्यांनी कोणतेही विचार न करता, जेवणाची सुद्धा तमा न करता, त्यांनी प्रामाणिकपणे दिलेली सेवा ही माझं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी ते पार पाडलेलं आहे. आणि या ठिकाणी आपले मानवाधिकार परिवाराच्या वतीने मी कैलास बुधाळे साहेबांना विनंती करतो, जे हुतात्मा राजगोर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सामाजिक कार्य यावर त्यांना ते मार्गदर्शन पण करणार आहे. तर कैलास बुधाळे साहेबांनी आपले निलेश भुताव आहेत यांचा आपण सत्कार करावा आणि आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचा सन्मान करावा. आपल्या सर्वांना ही विनंती आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्याकडून अपेक्षा आहे आपण असे जर प्रयत्न केले तर 100% आपले मानवाधिकार फाउंडेशन जे उद्दिष्ट आपण स्थापन केलेलं आहे ते स्थापन आपण लवकर साध्य करू आणि आपल्या सर्वांनी आपण दाखवून देऊ की मानवाधिकार फाउंडेशन या ठिकाणी आता फलितेचं सेशन आपण आवडतं घेतोय. 1च मिनिटात जास्त राहिलेलं आहे त्यांनी बोलावं आणि आपलं टाइम लिमिट 5:30 आहे. तेवढ्या वेळात आपले विषय कव्हर करायचे. तशामुळं माझी आणि दिपेश पाटील सरांची ओळख नव्हती, पण माझे विशेष संतूरच्या पाटीलच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. माझी विशेष आणि दिपेश पाटील सर यांची ओळख होती. जेव्हा माझ्या घरी आणि माझ्या विशेष ओळखलं तेव्हा ते पाटील सर म्हणत होते की आमच्या मानवाधिकार फाउंडेशनमध्ये सांगेल बा. ठीक आहे, मला समाज सर्विस करण्याची आवड आहे. मुलांनी शिवसेनेच्या दिघे साहेबांच्या 30 वर्षाच्या पलीकडे माझी दिघे साहेबांची ओळख आहे. माझा आजही माझे दिघे साहेब फोटो आहे. मी मुलगा वावेगाव मोठ्या कंसाळ तालुका बाळा या गावचा रहिवासी आहे. परंतु पट्टे साहेबांनी माझ्यावर वाडा तालुका व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपवली. परंतु वाडा तालुक्याला तालुका अध्यक्ष नसल्यामुळे त्यांनी माझ्यावर तालुका अध्यक्षाची जबाबदारी सोपवली. आपले मानवाधिकार फाउंडेशन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान घटनानुसार चालते आणि त्या संविधानाच्या घटनानुसार मला अनुभव आहे. राजकारणामध्ये असू द्या, समाजसेवेमध्ये असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये असू द्या. आणि आता या 2020-21 मध्ये 15 ऑगस्ट 2021 मध्ये आम्ही जवान येथे साहेबांनी पट्टे साहेबांनी गाव निवडला. त्याच्यानंतर शिवसभा उपस्थित सातपुते साहेब सातपुते मॅडम, त्याच्यानंतर वाटा साहेबांची ती एक संस्था आहे. त्याच्या आम्हाला तिथे खरोखरच आम्ही इथे वसले होऊन आम्ही गरजू लोकांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक त्यांना फळे वाटप, त्याच्यानंतर इतर साहित्य वाटप आम्ही केलं. मला आवड आहे प्रत्येक गोष्टीची. आज 2020-21च्या 14 नोव्हेंबर 2021 बाळ दिन म्हणून आपण साजरा केला. आता अभिमानाची गोष्ट आहे. आपण इथे आलो सर्वांनी आपल्या महाराष्ट्राचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन वसई काशुबंधन मंदिर इथे साजरा केला. सर्वांनी आपण बंधन कार्य सुरू केली. सर्वांनी सर्व राज्यकर्ते, महाराष्ट्राचे पदाधिकारी, तसेच आपले वैभव वाडे सहसंचालक, तसेच दिपेश पाटील त्या समूह अध्यक्ष संचालक सातपुते मॅडम ते सर्व आभारी. एवढं म्हणून आपल्याला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. आभारी आहे. नमस्कार. मी
आपले मानवाधिकार फाउंडेशनचे हे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन आहे. जास्त काही बोलणार नाही कारण वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळात जसं सागर साहेबांनी सांगितलं की बोलायला जास्त लागतं. मी शालेय जीवनापासून स्टेज प्रोग्राम करतो त्याच्यामुळे मलाही बोलायची सवय आहे, परंतु कमी वेळातही बोलायची सवय आहे आणि जास्त वेळातही बोलायची सवय आहे. त्यामुळे थोडक्यात माझी माहिती देतो. मी दिवेश पष्टे आपले मानवाधिकार फाउंडेशनमध्ये महाराष्ट्र राज्याचं जनसंपर्क प्रमुख म्हणून काम करतोय. मी गेली 12 ते 13 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. शालेय जीवनापासून NSS कॅम्प असतील किंवा इतर कोणत्या संस्था असतील त्या संस्थांमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि त्याच कार्यकर्त्याचं माझे काही दिल्लीचे काही जे मित्र आहेत ज्यांनी माझ्यासोबत बेंगलोर असेल, हैदराबाद असेल किंवा मध्य प्रदेश असेल या राज्यांमध्ये जे आम्ही काम केलं त्यांनी एक मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यासाठी माझी नोंदणी केली होती आणि त्या मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझे युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून नोंद झाली आणि आज आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याण क्षेत्रामध्ये एक सामाजिक पुरस्कृत म्हणून मला माझी नोंदणी केली गेली. मी फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटीमध्ये राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख म्हणून काम करतोय. गेल्या 2 वर्षापासून मी या संस्थेमध्ये साधारणतः 16 ते 17 राज्यांमध्ये काम करतोय आणि हीच अचिव्हमेंट मी आज मानवाधिकार फाउंडेशन मधून करतोय. तसंच तथ्यवर्धन महाराष्ट्र राज्याच्या तथ्यवर्धन म्हणून एक जी महाराष्ट्र राज्याची जी कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये आरोग्य रक्षक आघाडी महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमध्ये कार्य करतोय. अँटी करप्शन फेडरेशन ऑफ इंडियामध्ये कार्य करतोय. नावं घ्यायला गेली तर कमी पडतील. धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठान यांच्यासोबत सुद्धा कार्य करतोय. जास्त काही संस्थांची नावं घेणार नाही कारण संस्थांची लिस्ट माझ्याकडे भरपूर आहे. तरी आपण या अधिवेशनासाठी जमला आपणाला मी धन्यवाद तर देणार नाही कारण धन्यवादमध्ये वाद येतो आणि आभारी सुद्धा आपले मांडणार नाही की आभारामध्ये सुद्धा भार येतो. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आपल्या मानवाधिकार फाउंडेशन तर्फे एक महाराष्ट्र राज्याचं प्रमुख किंवा एक जनसंपर्क प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचा सत्कार करावा. या ठिकाणी तिथे मला आनंद होतो की आज मी ॲक्च्युली माझ्या आता लक्षात आलं की आम्ही जे पण कार्य केलं आणि जे पण आम्ही सेवा दिली आतापर्यंत याच्यापुढे तर त्याला याच्यामध्ये आम्ही एक रिपोर्ट फक्त देतोय. मला खूप आनंद होतो की जिथे आपण सेवा करतो ते इतरांना सांगणं तेवढं गरजेचं आहे की याच्यामध्ये आम्ही लोकांमध्ये तपासमध्ये काही पेशंट्स निघाले होते जवाहर नॉर्मल सेवेमध्ये त्यांचे आम्ही जवळजवळ 35 पेशंटचं आम्ही मोफत जे बाहेर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये एक 40 ते 45 हजार रुपये खर्च होतो एक ऑपरेशन SICS तर ते आम्ही मोफत केलं. दुसरी गोष्ट विदाऊट फायनान्शियल्स आम्ही काही गोष्टींनी सरांनी सपोर्ट करून आणि काही गोष्टी आम्ही ॲडजस्ट करून आम्ही तिथे 35 ते 40 चष्मे हे मोफत दिले. त्याच्यानंतर काय जवळ लोकांना भाग असा आहे की तिथे कोणाला काय एवढं फायनान्शियली कंडिशन नाहीच आहे पण त्याला आपण तेवढं सहकार्य करून तेवढं तिथे उल्लेखनीय कार्य तयार करू. असे आमचे काही आम्ही या लॉकडाऊन नंतर तर आमचा आता सध्याचा प्रवास चालू केलेला आहे. याच्यापुढे आपल्या आशीर्वादाने आम्ही अजून पुढे काही करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. वसई कार्यकारी उपाध्यक्ष ॲक्च्युली मी जास्त बोलत नाही किंवा हे नाही पण मला राग येतो. खरं सांगतो मला राग येतोय कारण जर मला एखादी वस्तू पडली नाही गोष्ट पडली नाही तर मी नक्कीच त्याचा विरोध करतो आणि हे करतो. जेव्हा राजस्थानने मला सांगितलं तर तू अशा संस्थेमध्ये काम करशील का तुम्ही सांगितलं जर ही संस्था पॉलिटिकल असेल किंवा राजकारणाचा एक सुगंध जरी असेल तर मी तर काम करणार नाही. कारण मी शालेय जीवनापासून बऱ्याचशा संस्थांमध्ये काम केलेलं आहे. आमच्या ख्रिश्चन लोकांचं युवक मंडळ म्हणून असतं, परत प्रिन्सिपल संस्था असते त्या संस्थेमध्ये मी बदल उचललेला आहे आणि गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे. जेव्हा राजस्थानने मला सांगितलं की स्पष्टीकरण नाव तेव्हा मी मग त्यांच्यावर थोडासा विचार केला
कशासाठी म्हणजे आहे फाउंडेशनची अगोदर संस्था म्हणून सांगितलेलं, पण संघ म्हणून सांगितलेलं. तर त्या संघामध्ये काम करताना ह्यामध्ये कोणते लोक काम करत आहेत, कशी लोक काम करत आहेत हे जाणून घेण्यासाठी मी या संघामध्ये सामील झालो. आणि मला असं समजलं की हा संघ आहे हा पुन्हा एकाचा नाही, पुन्हा पार्टीचा नाही, किंवा कुणी याच्यावर सत्ता चालवत नाही, तर सगळेजण मिळून कार्य करत असतात, सगळेजण मिळून निर्णय घेत असतात. आणि मला हे आवडलं आणि या संस्थेमध्ये काम करण्यासाठी मी राजी झालो. आणि मी नितेश पस्तीस सरांचे आभार मानतो, त्यामुळे मला सन्मान देऊन इथे बोलावलं आणि मला सन्मानित